जसं की आपण पाहतोय मी सध्या रामटेकडीच्या वैदवाडी या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय महाविकास आघाडीचे अधिकृत 4 उमेदवार या ठिकाणी प्रचारासाठी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या 4 उमेदवाराच्या पाठीमागचा जो जनसमुदाय आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग झालेले आहे, ज्यामध्ये महिला पुरुष नागरिक आणि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग झालेले आहेत। यावेळेस आपल्यासोबत इम्तियाजभाई मोमीन आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज 5-6 दिवस होऊन गेलेले आहेत, प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि जोरदार नागरिकांचा प्रतिसाद सुद्धा आपल्याबद्दल मिळत आहे। काय कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टी? प्रचाराचा नारळ फोडला आणि प्रचाराची सुरुवात झाली त्या दिवसापासून आम्ही सगळ्या भागामध्ये प्रचार करतोय, पदयात्रा करतोय, हाऊस टू हाऊस आम्ही ज्यावेळेस भेट घेतली तर त्यावेळेस आमच्या एक लक्षात आलं की आजची ही जी इलेक्शन आहे पुणे महानगरपालिकेची, हे इलेक्शन जनतेने हातात घेतली असं आम्हाला ह्या प्रचाराच्या माध्यमातून लक्षात आलं की आम्ही जे अनेक 8-10 वर्षापासून जे आम्ही कामं केलेली आहेत, जसे की आमचे ड गटामधनं जे समीर अण्णा तुपे आहेत, ज्यांनी माळवाडी भाग असेल, भोसले गाडा असेल, 15 नंबर असेल, मगरपट्टा असेल, ह्या भागामध्ये ज्यावेळेस आम्ही पदयात्रा सुरू केल्या त्यावेळेस आम्हाला जनतेचा जो रिस्पॉन्स मिळाला, जनतेकडनं आम्हाला जो शाबासकीची थाप मिळाली, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जनतेने आता इलेक्शन हातात घेतलेले आहे। तोच प्रकार आम्ही या रामटेकडी वैदवाडी ह्या भागामध्ये आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आपण बघत असाल की ह्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये स्थानिक जनता आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्याबरोबर कितीच लोकसंख्येने येत आहे। हे पाहिल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की खरोखरच आता जनतेने इलेक्शन हातात घेतलेले आहे। आमची जी कामं आहेत त्या ठिकाणी माझी मिसेस अंजुम इम्तियाज मोमीन हे सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहे, प्रेम कसबे हा सुद्धा अ गटामधनं उमेदवार आहे, क गटामधनं स्वातीताई गोपने ह्यासुद्धा आमच्या उमेदवार आहेत। आम्ही 4 उमेदवार ह्या ठिकाणी प्रचार करत असताना जो आम्हाला शाबासकीची थाप मतदार देत आहे, तर त्याच्यावरून आमच्या लक्षात आलं की आमचा विजय खूप जवळ आहे आणि आज ह्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच विजय घेऊन आम्ही महानगरपालिकेत जाऊ आणि जनतेने जे आमच्यावरती सोपवलेली काही कामं आहेत, त्यांची काही आश्वासनं आहेत, हे आम्ही 100% महानगरपालिकेत गेल्यानंतर आम्ही पूर्ण करण्याचं 100% ठाम त्यांची आम्ही कामं करू। कारण की अनेक स्वप्न घेऊन आम्ही ह्या इलेक्शनला आज प्रचाराची सुरुवात केलेली आहे। अनेक स्वप्न घेऊन आम्ही इलेक्शन लढवण्याचा आम्ही निश्चय केला। ज्यावेळेस आम्ही एकत्र बसून हा निश्चय केला की आपल्या प्रभाग क्रमांक 17मध्ये जनतेचा वाली कोणी राहिला नाही। अनेक लोकांनी 15-15, 20-20 वर्ष आशीर्वाद दिल्यानंतरसुद्धा आज आमची ही जनता वंचितच राहिलेली आहे। म्हणून आम्ही निश्चय घेतला की आमच्या भागामध्ये ई लर्निंग स्कूलसारखी एक शाळा झाली पाहिजे। आमच्या ठिकाणी एखादं सरकारी 150 ते 200 बेडचं हॉस्पिटल आमच्या ठिकाणी झालं पाहिजे, एखादं ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादं चांगलं गार्डन झालं पाहिजे। आमच्या इथं पूर्व विभाग असल्यामुळं आमच्या या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं सुद्धा स्मारक झालं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे। अशा अनेक संकल्पना आम्ही महापुरुषांच्या घेऊन महानगरपालिकेमध्ये यावेळेस नक्की आम्ही जाऊ आणि हेच प्रचाराच्या निमित्ताने मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी आव्हान करतो की तुम्ही आम्हाला ही दिलेली जी संधी आहे, या संधीचं सोनं आम्ही नक्की करू आणि तुमच्या विश्वासाला आम्ही कदापि कुठंही तडा जाऊ देणार नाही, तुमच्या विश्वासाला आम्ही कुठंही मुकरणार नाही। आज हा शब्द देतो। आज ह्या प्रचाराची सुरुवात झाला आहे, ह्या प्रचाराचा आपण पाहत असाल ह्या प्रचाराच्या माध्यमातून की जनता आम्हाला किती सपोर्ट करत आहे, जनता आम्हाला किती आशीर्वाद देत आहेत, हेच ह्या प्रचाराच्या निमित्त मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच त्याचबरोबर आपण पाहतोय महाविकास आघाडीचे अधिकृत असणारे उमेदवार समीर अण्णा तुपे सुद्धा यावेळेस आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। अण्णा, प्रचाराला जोरदार तयारी केलेली आहे, जोरदार जनसमुदायसुद्धा आपल्या प्रचाराला दाखल होतो आहे। प्रचार दरम्यान काय आपल्याला अनुभव मिळत आहे, नागरिकांकडून काय वारंवार आपल्याला सर्वात जास्त समस्या ऐकायला मिळतात, काय सांगाल तुम्ही? प्रथम जय महाराष्ट्र सर्वांना। आज वैदवाडीमध्ये आम्ही भोलेनाथ तरुण मंडळ गणपतीची आरती करून प्रचाराची सुरुवात केली आणि भोलेनाथ मंदिर या ठिकाणी भोलेनाथाचं दर्शन घेऊन या प्रचाराची सुरुवात आज वैदवाडीमध्ये करत आहोत। वैदवाडीमध्ये गेले अनेक वर्ष झालं नागरिकांनी उत्स्फूर्त असं भरभरून लोकांवरती प्रेम केलं, लोकप्रतिनिधी निवडून दिले, परंतु त्या बदल्यामध्ये त्यांना कायम हताश आणि निराशाजनक त्यांच्या पदरी पडली। खऱ्या अर्थाने आज ह्या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान एक गोष्ट निश्चित पुढे आली की सगळे नागरिक या ठिकाणी वैतागलेले आहेत, त्यांच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पाण्याची समस्या दिसते, ड्रेनेजची समस्या दिसते आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींचा बऱ्यापैकी संपर्क दिसत नाही आहे।
आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये तरुणांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणाचीच येण्याची जी नवीन तरुणांची जी सुरुवात आहे ती कुठेतरी ह्या सगळ्या राजकीय ज्या अलटीपट्टी की या पक्षातून त्या पक्षात किंवा लोकप्रतिनिधींची काही दंडेलशाही गुंडेलशाही असेल बेंडकुळी उड्या. त्याच्यामुळं हे तरुण ह्या सगळ्यापासून भरकटताना दिसत आहे. पण भविष्यामध्ये ज्या वेळेला ह्या महानगरपालिकेमध्ये ह्या जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि मशालीचे 4ही उमेदवार निवडून येतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने आदर्श लोकप्रतिनिधी कसे असावेत याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण आपल्याला या 4ही उमेदवारांच्या त्या ठिकाणी कामाची पावती म्हणून, कारण ही 4ही मंडळी कोण आश्वासन देणार नाही आहे. मुळातच गेले 9-10 वर्ष झालं निवडणुकीमध्ये 17चा पराभव झालेला असतानासुद्धा अतिशय जोमाने सगळे लोक काम करत आहेत. लोकांशी संपर्क आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये आहेत. करोनासारख्या काळामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका शिवसेना पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक काही आपल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्या ठिकाणी बजावलेली आहे. त्यामुळे जनतेशी नाळ, प्रचंड दांडगा जनसमुदाय आणि लोकांशी असलेलं एकमेकाबद्दलचं प्रेम याचंच हे रूप आपण वैदवाडीमध्ये पाहतोय. नाना, वारंवार प्रचारामध्ये फिरत असताना ज्या समस्या तुम्हाला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, त्या समस्या सोडवण्यासाठी सर्वात प्रथम कशा पद्धतीची ठोस पावलं तुम्ही उचलणार आहात, काय सांगा? सर्वात प्रथम या सर्व प्रभागाचं आम्ही ऑडिट लावणार. त्या ऑडिटमध्ये ज्या कामांना प्राथमिकता दिली पाहिजे, म्हणजे नगरसेवक या शब्दाची जर पहिले 3 अर्थ जर तुम्ही पाहिले, नगर म्हणजे नचा नळ, रचा रस्ता आणि गचं गटार, असं ह्या तिन्ही प्रश्न सोडवणारा सेवक म्हणजे नगरसेवक. त्याच्यामुळे ह्या मूलभूत सुविधा पहिल्या सोडवण्यावरती आमचा सगळ्यात मोठा फोकस त्या ठिकाणी राहील. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण ज्या भागामध्ये आज जसं इम्तियाजभाईंनी सांगितलं ई-लर्निंग स्कूल गरज आहे, कारण आज आपण जर पाहिलं तर इंग्लिश मिडियमच्या शाळांमधले जर भरमसाठ जर फी पाहिल्या तर 1-1 लाख रुपये फी आहे. ई-लर्निंग स्कूलच्या माध्यमातून जर महानगरपालिकांचं जर शाळांचं सक्षमीकरण केलं तर अत्यल्प दरामध्ये शाळेमध्ये चांगलं शिक्षणाचा दर्जा त्या ठिकाणी मिळू शकतो आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडू शकतं. त्याच्यामुळे प्राथमिकता आपली शैक्षणिक, आरोग्य या 2 गोष्टींवरती जास्त राहणार आहे आणि आपण त्या पद्धतीनेच काम करणार आहे. जनता एवढ्या मोठ्या संख्येने सहभाग झाले आहे म्हणून जनतेने निवडणूक हातात घेतली आहे का, काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यातून एक लक्षात येतं ना की इथून मागच्या काळामधली झालेली परिस्थिती बघा, ज्या वेळेला लोकप्रतिनिधींकडनं काही चुका होतात त्यावेळेला जनता इलेक्शन हातात घेते आणि चांगल्या माणसांसाठी घेते. ज्यांचा जनसंपर्क दांडगा असतो त्यांच्यासाठी रस्त्यावरती जनता उतरत असते आणि हे 4ही लोक तसेच एका पॅनलमध्ये आल्यामुळं चहूबाजूनी लोकांनी ही निवडणूक जी आहे ती हातामध्ये घेतलेली आहे. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या 4ही उमेदवारांच्या पाठीमागं यांच्या प्रचार दरम्यान किती मोठ्या संख्येने जनसमुदाय रामटेकडीच्या वैदवाडी या परिसरामध्ये दाखल झालेली आहे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महिला, पुरुष आणि कार्यकर्त्यांचा जो गर्दी आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतोय. 4ही उमेदवारांना या ठिकाणी ववाळण्यामध्ये येत आहे आणि इथलं जर दृश्य पाहिलं तर या भागामधले प्रचार दरम्यान फिरत असताना नागरिकांकडून जे वारंवार समस्या ऐकायला मिळतात, निश्चितच महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतरनी त्या भागातल्या सर्व प्रलंबित प्रश्न, वॉटर मीटर आणि ग्रेटर या सर्व प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही असं महाविकास आघाडीचे अधिकृत असणारे समीरांना तुपे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहेत. मात्र पुढं चालून काय होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन विवेक कोळीसह मी मनीष कांबळे, वैदवाडी.